16 होती. शेवटची कृती आपल्याला दगडाचीच होती, त्यामुळे त्याबद्दल एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही. शेवटची म्हणजे आता आपल्याला किती काम आहेत. आपला सेक्रेटरीचं काम काल संपलेलं, आज संपलेलं आहे. त्याचं आपल्याला पुन्हा काम करायचं नाहीये. आपल्याला ब्लेसिंग्स लिहायचे आहेत, त्यांना 3 वेळा आभार द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्या 3 नात्यांवर आपण काम करतोय. ते पण 3-3 नात्यांचे 5 त्रिक 15 15 आपल्याला ग्रॅटिट्यूड लिहायचे आहेत. त्यानंतर आपल्याला जर तुम्ही ते लिहिलेलं आहे देणगी आयुष्यात, आपल्याला जी आपल्या शरीराची देणगी लाभली आहे त्याच्याकडे तुम्हाला 3 वेळा बघून बोलायचंय दिवसातनं. त्यानंतर आयुष्यभर मला मिळालेल्या पैशांबद्दल मी आभारी आहे, नोट घेऊन आपल्याला काम करायचंय. त्यानंतर आपलं काम काय होतं, तर आपलं आता काम आहे यावेळी नकारात्मक परिस्थिती शोधायची आहे. आपल्या आयुष्यात घडलेली एखादी किंवा आता काही तुम्हाला काही असेल चॅलेंज, ती परिस्थितीतनं चांगलं काय निघणार आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. वडील मुलाचं नातं चांगलं नसेल, वडील मुलीचं, आई मुलीचं, आई मुलाचं, काहीही, कुठलंही काहीही असेल, तुम्हाला काय करायचंय त्याची पूर्ण कल्पना मी आता दिली आहे तुम्हाला. तुम्ही जर बेकार असाल तर त्याबद्दलही आपण बोललेलो आहोत. तुम्हाला कुठल्या परिस्थितीतून काय बेकार आहे तरी त्यांनी काय सांगितलं की चांगली परिस्थिती, मला वेळ मिळाला, मला आराम करता आला, मला माझ्या घरातल्यांबरोबर वेळ घालवता आला, जो नोकरीत असताना मला घालवता येत नव्हता. मला माझ्या नोकरीचं महत्व कळलं. कधी कळलं, ती गेल्यावर ती किती महत्वाची होती हे आपल्याला नंतर सगळं कळून काय उपयोग आहे का. म्हणून आहे ती गोष्ट जर आपण सांभाळू लागलो आत्तापासून तर आपल्याला हवं ते करता येईल. कोणाचं तरी माईक थरथरतोय आणि आपल्या आयुष्यात जादू नक्कीच येईल. कोणाला काही बोलायचं असेल, शेअर करायचं असेल, प्रश्न असेल तर मला विचारा. आपला लेसन पूर्ण झाला होता, शेवटची कृती राहिली होती. अजूनही आजच्या लेसन बद्दल आपल्या डोक्यात जर काही शंका आहे का, समजलंय तुम्हाला. आजचा आपला 7वा धडा होता. 6वा धडा आपला हा होता की आपण सेक्रेटरी अपॉइंट करून काम करणार होतो आणि एका धड्यात आपण दगड वापरतोय. म्हणजे आपली 5वी कृती आता होणार आहे. 2 आपल्याला जे लिहिलंय ते वाचायचे, 10 ब्लेसिंग्स आणि 3 नातेसंबंध. आणि आज किंवा उद्या आपल्याला अशी परिस्थिती शोधायची आहे ज्यामध्ये, म्हणजे नकारात्मक परिस्थिती शोधायची आहे ज्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह काय मिळाल ते आपल्याला शोधायचंय. लक्षात येतंय का. मी सुरुवातीला नाटकात काम करायला लागले, माझ्या घरातल्यांनी मला नको नको सांगितलं तरी पण मी ऐकलं नाही. आणि तेव्हा भरपूर निगेटिव्ह परिस्थिती, नकारात्मक सगळं होतं, मला खूप त्रास होत होता. आजूबाजूची लोक पण, अरे काय करते, हिच्या डोक्यात काय आलंय भलतं सगळं, असं सगळं आजूबाजूला सेम परिस्थिती होती. पण त्याच्यातून मी तरली गेले. मी चांगल्या लोकांबरोबर काम केलं आणि माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्या. मी प्रिया तेंडुलकरांना भेटू शकले, मी विजय तेंडुलकरांना भेटू शकले, मी दिलीप प्रभावळकरांबरोबर काम केलं. तर ह्या ज्या गोष्टी पॉझिटिव्ह घडल्या त्या परिस्थितीत पण, जर मी लोक मला नावं ठेवतात हा विचार करत राहिले असते तर मी काहीच करू शकले नसते. मला अनेक बक्षिसं मिळाली स्पर्धांमध्ये. ह्या पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. परिस्थिती नकारात्मक होते, अरे ही कुठे चालली, अरे ही रात्री बेरात्री घरी येते, ही कुठून येते, ही काय करते, असं सगळे प्रश्न होते लोकांसमोर. आणि ती परिस्थिती पूर्ण नकारात्मक होती, पण तिला पॉझिटिव्ह केलं माझ्या कामाने. मी प्रत्येकाला उत्तर दिलं असतं तर जगणं अशक्य होतं माझ्यासाठी, पण मी पॉझिटिव्ह राहिले. मी टीव्हीवर काम करायला लागले, मी सिरियल मध्ये केलं, मी बक्षिस मिळवले. ह्यामुळे मी अनेक चांगल्या लोकांबरोबर वावरायला लागले, त्यांच्याबरोबर कामं केली. आणि मग लोकांचा, माझ्या घरी जेव्हा दिलीप प्रभावळकर आले तेव्हा लोकांचा पूर्णपणे दृष्टिकोन बदलला. आणि माझ्या मानात अगदी शिरपेच, काय म्हणा, मानाचं शिरपेच होऊला गेलं, अरे दिलीप प्रभावळकर हिच्या घरी आले. तर तुम्हाला त्या परिस्थितीत पण पॉझिटिव्ह काय मिळाले आपल्याला काल निखिलने सांगितलेलंच आहे. तसंच तुम्ही कुठल्या परिस्थितीतून चांगलं काय मिळवता येईल ते तुम्हाला शोधायचंय. आता तुमच्या डोळ्यासमोर किंवा डोक्यात एखादी परिस्थिती असेल अशी की तुम्हाला तिच्यात पटकन बदल करायचा, तरी तुम्ही करू शकता. तर त्यातल्या चांगल्या गोष्टी शोधा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. कुणाला काही शेअर करायचंय किंवा बोलायचंय का. बोला.
आजचा विषय कळलाय का? आपलं हॅलो. हो हो. हा. हॅलो, आवाज येतोय? बोल. हा, आता जे तुम्ही म्हटलात ना, तर ते सेम थिंग, की मी जेव्हा माझं करिअर स्टार्ट केलं तेव्हा मी रुईया कॉलेजला माटुंग्याला जिमखाना जो आहे, तर तिथे ऍज अ जिम इन्स्ट्रक्टर म्हणून मी जॉब करत होतो. तर मी कंटिन्यू 6 वर्ष तिथे होतो. हो का? हा, तर शेवटच्या काही वर्षांमध्ये माझे जे काही क्लायंट्स होते, तर ते म्हणत होते की निखिल, तू हा जॉब सोड आणि तू बाहेर निघ. म्हणजे किती वर्ष ह्याच एकाच ठिकाणी थांबणार आहेस, हा. तू बाहेर सोड. पण मी सोडवत नव्हतो, कारण मी तेव्हा ऋजुता दिवेकरांचा असिस्टंट, कारण ती जिम त्यांचीच होती, ऋजुता दिवेकर, न्यूट्रिशनिस्ट. हा हा. येस येस. दिवेकर 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 तर मग मी त्यांच्यासोबत हो. होतो. आणि मग एकदा असंच निर्णय घेतला की ठीक आहे, चला आता सोडूयात आणि बघूयात बाहेर काय आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज आहेत काय आहे. आणि मी तो जॉब सोडला, क्विट केला. आणि 2 महिन्यामध्ये मला इंटरनॅशनल एक टीम मिळाली. इंग्लंडची एक फिजिकलाइट म्हणून टीम होती, ते इंडियामध्ये आले. आणि मग त्यांच्यासोबत मी 3 वर्ष केलं. मग ते ऑल इंडिया लेवलवर मला माझं प्रमोशन मिळालं. त्याच्यामध्ये 2014 साली मला ऑल ओव्हर इंडियातून बेस्टचा अवॉर्ड सुद्धा मिळाला, त्यांच्या टीम सोबत मी काम करत होतो म्हणून. त्या बेसिसवर त्यांची एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर होती इंटरनॅशनल, मरिका जॉन्सन म्हणून, तर तिने मला तिचं असिस्टंटचा जॉब ऑफर दिला. आणि डे ला तिने मला क्लायंट दिला डायरेक्टली, ऋतिक रोशनच्या आई वडील राकेश रोशन आणि अरे पिंकी रोशन. बाप रे वा तर वा. हा, म्हणजे हा, ते अवॉर्ड मिळाला की लगेच दुसऱ्या दिवशी तिने मला सांगितलं, तुला माझ्याकडे यायचंय, उद्यापासून तू माझा असिस्टंट म्हणून काम करायचं. म्हटलं ठीक आहे, चालेल. गेलो त्यांच्या घरी आणि मग मला म्हंटली, चल माझ्या गाडीमध्ये बस, आपण जायचंय, माझे क्लायंट आहे, तुला मी सांगेन काय करायचं कसं काय. मलाही माहित नाही की मी कोणाच्या घरी जाणार आहे आज, कोणाच्या जिम मध्ये शिकवणार आहे आणि काय करणार. तिथे गेल्यानंतर जेव्हा ते घर पाहिलं तरी मला माहित नव्हतं की कोणाचं आहे काय. जेव्हा ते जिम मध्ये आले, त्यांच्या पर्सनल जिम होते, तेव्हा मग कळालं की हे रोशन फॅमिलीचे जिम आहे. तर ते 3 ते 6 वा वा. महिने मी त्यांच्या सोबत काम केलं. तिथून त्यांनी मला अंबानीकडे घेऊन गेले. हो आणि हो बरेच हो. वा सेलिब्रिटीज, वा. म्हणजे तिथून माझी जर्नी सुरू झाली. माझ्याकडे खूप सारे सेलिब्रिटीज मी त्यांच्यासोबत ट्रेन केले. 3 वर्ष मी त्यांच्यासोबत होतो. म्हणजे असं आहे की ती वा वा. तर तुम्ही जे म्हणालात ना की एक सोडल्यानंतर पुढे काहीतरी चांगलं येणार असतं म्हणून हे करायचं. तर मग येस. मी 6 वर्ष रुजुता बरोबर होतो. आणि मग ते क्विट केल्यानंतर मला ह्या पुढच्या अपॉर्च्युनिटीज आल्या आणि आता मी डायरेक्टली सेलिब्रिटीज सोबत काम करत असतो. आता रिसेंट मी मकरंद देशपांडे सरांसोबत होतो, आदिती पोहाणकर, आदिती सारंगधर, वा असे वा. सेलिब्रिटीज असतात. कोण ना कोण काही ना काही चालू असतं. वा वा. मस्त मस्त. बघा, आपल्या आपल्या सहध्यायीकडनंच आपल्याला कळलं की एक संधी गेली तरी दुसरी मोठी संधी आपल्यासाठी उभी असते. युनिव्हर्स उद्या नेहमी असते. तुम्हाला देण्यासाठी रेडी असतं, तुम्हाला ते घेता आलं पाहिजे. आणि ह्याची क्लिअरिटी आपल्याला हे पुस्तक देते. तर ह्या पुस्तकाने आपल्या आयुष्यात काय जादू घडणार आहे तसं एक दोन तीन जणांना, म्हणजे बऱ्याच जणांना अनुभव आलेत. फक्त त्यांना त्याची कल्पनाही नव्हती की हे सगळं असं असं झालेलं आहे. त्याची क्लिअरिटी पण येते आपल्याला. तर सगळ्यांच्या बाबतीत ही गोष्ट घडणार आहे. म्हणून आपल्याला सामान्य म्हणून जगायचं नाहीये, आपल्याला मजा करायची आयुष्यात, सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा आहे. आहे मोठं घर असलं तरी तिथेच राहून काय फायदा आहे, तुम्हाला जग फिरायचंय. अरे जग कशाला, भारतात एवढ्या जागा आहेत, एवढी व्हरायटी आहे. सध्या आम्ही भारत मातेवर काम करत होतो, तर एक एक जागा, तिथली व्हरायटी, तिथल्या गोष्टी, हे सगळं ऐकून आम्ही एकमेकांशी बोलतो, डिस्कस करतो आणि त्यावर आम्ही भारत मातेला आता ग्रॅटिट्यूड देतो. तो तर इतकी क्लिअरिटी आली की किती देश आहेत, एक एक आपली किती स्टेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये किती राजधानी आहे, तिथले आजूबाजूचे फेमस जागा आहे. आपल्याला फक्त मनाली माहिती असेल, पण त्याच्यामध्ये अजून किती जागा आहेत हे काही. एवढं ह्यूज भारत आहे आणि तो तुम्ही बघितल्याशिवाय या जगात न जाणार ना ना ना. जायचं नाहीये आपल्याला, सगळं मिळवायचंय. सगळं आपल्याला घ्यायचंय आणि युनिव्हर्स वाढ बघतोय, त्याच्याकडे अबंडन्स मध्ये सगळं आहे. फक्त तुमची
घेण्याची तयारी हवी आणि तुम्ही त्याचे थँक्यू आभार माना आणि त्याच्याकडे सगळं मागा. तुम्हाला जे हवं ते मिळणार आहे. फक्त कृतज्ञ भाव देत ना. एवढं बोलून मी माझं भाषण थांबवते. आज कोणी कॅमेरे पण ऑन नाही करत आहे आणि आज हॅलो कोणाला काही शेअरिंगही नाही आणि विचारायचंही नाही वाटत. हॅलो बोला. हा मधुरा बोलतीये. कॅमेरा ऑन करा. चेहरा बघू द्या मला. नाही ऍक्च्युली माझं ना काहीतरी याचा प्रॉब्लेम आहे. एक मिनिट करते मी, बघते, ट्राय करते. लॅगिंग होतोय व्हिडिओ ऑन केल्यानंतर. ओके, ठीक आहे सो असलं. मला हा. जस्ट असं म्हणजे माझ्या मनात असं आलं की ही जी काही ग्रॅटिट्यूड ही जी आहे ना, ही एक प्रोसेस आहे. म्हणजे आपल्याला इमिजिएट ओव्हरनाईट सगळा अवेअरनेस येईलच असं नाही. सो हो. आणि एक असं असं होऊ शकतं की म्हणजे आपण असं बरेचदा बोलतो किंवा काही की आपला हेतू वाईट नसतो, पण आपल्याकडून काहीतरी बोललं जातं ज्याच्यामुळे एक प्रकारचा आपण म्हणू शकतो तो एक प्रकारचा एक निगेटिव्ह डायलॉग ठरू शकतो, जो की स्वतःशी असू शकतो किंवा आपण समोरच्याशी बोलताना केलेला असू शकतो. मग दोन गोष्टी ह्याच्यामध्ये की हा अवेअरनेस कसा आणायचा, म्हणजे कुठच्या लेवलपर्यंत आपण इंट्रोस्पेक्ट करणार त्याला पण काहीतरी थोडीशी एक मर्यादा आहे. आपण खूप जास्ती स्वतःबद्दल क्रिटिसाइज पण नाही करायचंय, पण ऍट द सेम टाइम आपला जो मेन मोटिव्ह आहे तो पण विसरला नाही गेला पाहिजे आणि रिअलायझेशन झाल्यानंतर गिल्ट पण नाही आलं पाहिजे. सो हे सगळं कसं सांभाळायचं? हे सगळं तुम्हाला त्यानेच सांभाळायचंय, कृतज्ञतेतच. म्हणूनच मी सतत सांगते, तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्यातनं बाहेर या आणि चांगल्या मनस्थितीत राहा. आपल्याकडनं काही म्हणून आजचा टास्क तुम्हाला स्वतः लेखिकेनंच दिलाय की नकारात्मक बाजूला करा, नकारात्मक विचारातनं बाहेर पडा. आणि हे असं झालंय, हे असं होईल का? तुमचा दृष्टिकोन, एक ऍक्सिडेंट झालाय समजा कुठेतरी रस्त्यात, तुम्ही पूर्वेला आहात, मी पश्चिमेला आहे, एक जण उत्तरेला आहे, चौथा दक्षिणेला आहे, आणखी 4 उपदिशा पण आहेत. ऍक्सिडेंट बघणारा त्याच्या त्याच्या दिशेने बघतोय, हा आपला दृष्टिकोन असतो. तसं तुम्ही अनेक गोष्टींचा विचार करत नसाल, तुम्ही प्युअर असाल, पण अशी अनेक लोक आहेत एकमेकांच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन काहीतरी बोलतात. आलं लक्षात? तर यासाठी आपल्याला आता अवेअरनेस मध्ये यायचंय. आता तुम्ही समजा ऑफिसमध्ये बसलाय, तुम्ही जर नोकरी करत असाल तर 4 गोष्टी गप्पा मारताना यायला, ती बघ ना, हे बघ ना, असं म्हणून त्या हसण्यात जरी आपण सामील झालो, एक कुजबूज जी चालते किंवा एकमेकांबद्दल पाय ओढणं म्हणा, असं जे चालतं त्याच्यात आपण सामील होतो का मनापासून? नसाल व्हात तर तुम्ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर वैभवात आहात तर तुमच्याकडे कृतज्ञता आहे मुळात. पण अशी अनेक लोक आहेत जे बोलतात पण त्यांना वाटतं नाही नाही मी काय नाही बोललो, मी प्युअर आहे, माझ्याकडनं काय अशी चूक झालेली नाही. पण ती नकळत पण होते कधी कधी. नकळत तुम्ही दुखावता एखाद्याला, तुमच्या लक्षातही नसतं. मी तुम्हाला मागे एक उदाहरण दिलं होतं की हॉटेलमध्ये खाल्लं आणि भाऊ म्हणाला काय हे लोक पैसे हे करतात. त्याने नकळत काय केलं, त्याच्या पैशांना त्याने नावं ठेवली. तुम्ही जेव्हा दुसऱ्याचं चांगलंय, चांगला तुम्ही मनातनं आवडीने बोला की अरे वा वा, त्या कारला आपण नकारात्मक हे नाही द्यायचंय. म्हणजे काय, जायला कुठून घेतली, यांच्याकडे कुठे सारखे पैसे येतात, हे बोलणं. आणि वा या काय मस्त आहे ना, यांची डे बाय डे प्रगती होत चालली आहे, या वाक्यांचं मिनिंग बघा. ते बोलल्यामुळे काय झालं, तुमच्या मनात असूया, चीड किंवा द्वेष आलाय आणि तो तुम्हाला कुठे नेणार आहे, मागे. पण हे म्हणालो अय्या ह्यांच्या डे बाय डे प्रगती करताय ना, मस्त, या बाईच्या मुलाने चांगलं काम केलंय, हे जेव्हा आपल्याकडनं वाक्य बाहेर पडतात, तर ही वाक्य आपण सतत का नाही बोलू शकत? मग आपण त्या भावनेत का राहतो? नकारात्मक भावना तीच आहे ना, जी दुसऱ्याचं झालेलं बरं नाही वाटत आहे. तुमच्या मुलगा समजा अभ्यासात मागे असेल पण मैत्रिणीचा पुढा असेल, तर किती बायका आनंदाने त्याचं कौतुक करतात. आहेत का अशा तुमच्या बघण्यात? असतीलही, मी नाही म्हणत नाही. किती पुरुष. पण आपण मुलाला आपल्या काय सांगतो, बघ 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 तो किती पुढे गेला, तू कुठे. मी याला वेगळी नाही, मी पण हे केलेलं आहे. कधी कधी आपण त्या भावना, म्हणजे मला भीती वाटायची माझा मुलगा हुशार आहे हा मागे राहिला तर मला थोडं वाटायचं. पण जेव्हा माझ्या मनातनं मी सगळं काढून टाकलं, आलं लक्षात तुमच्या मला काय सांगायचंय की आपण कधीतरी मिक्स होतो, आपण कधीतरी
चुकूनही त्या भावनेच्या भरात बोलून जातो, पण तिकडे आपण 4 पावलं मागे जातो. तर ह्यावर कंट्रोल आता आपण विचार करून करायचा आहे. म्हणून आपल्याला टास्क काय आहे याचा, तर तुम्ही किती वेळा नकारात्मक बोलता हे लिहून ठेवा. जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा लिहून ठेवा आणि उद्या जेव्हा मी विचारेल तेव्हा मला हवं तर मेसेज करा. 40 वेळा, 20 वेळा, 10 वेळा माझ्या डोक्यात नकार आला, पण मी थांबले लगेच आणि मी मागे झालो. ते शब्द मी परत गिळले आणि मी पॉझिटिव्ह झालो. तर तेव्हा यालाच अवेअरनेस म्हणतात आणि तो आपल्यात नसतो. बाजूच्याने बेल वाजवली किंवा आपल्या बिल्डिंगमध्ये पाणी गेलं, तर या वॉचमॅनला अक्कल नाही का? त्याने आधी सांगितलं नाही का? अचानक कसं पाणी गेलं? हे बोलतो की नाही? पण ह्या परिस्थितीत तुम्ही कंट्रोल ठेवला. वॉचमनचा काय संबंध त्या पाण्याशी? हा पहिलं मला सांगा. पण त्याला 4 वाक्य बोलून घ्यायची गमतीने. हा आपल्याला हे सूट होतं का? तो बिचारा कशाला आलाय बिल्डिंगमध्ये? आलाय बिल्डिंगमध्ये कोण शिरतंय ते बघायला. त्याला पाण्याचा काय संबंध आहे? पण आपण आपण हे भान ठेवतो का, की आपण त्याचाही संबंध नाही, सोसायटीचाही संबंध नाही. त्यांना जर मेसेज आला बाहेरनं, प्रत्येक सोसायटीला गव्हर्नमेंटने मेसेज दिला, की बाबा हे पुढचे 8 दिवस आपल्या बिल्डिंगमध्ये पाणी येणार नाही, तुम्ही सोय करून ठेवा. आणि अचानक न आल्यावर आपण वॉचमनवर हे असतो, "ये क्या अभी बताने को आया? अभी पानी भी नहीं घर में, कुछ भी नहीं." हे कसं वागणं आहे आपलं? ओके म्हणतो का आपण शांतपणे? नाही. तर ही आपली जी अवस्था आहे तिला आपण बदलायचंय. ओके, त्याचा काय संबंध आहे पाण्याशी? तो फक्त नळच तो फक्त लॉक ऑन करतो आणि ऑफ करतो. या व्यतिरिक्त त्याचा काही संबंध नाही किंवा पाणी आलंय का ते चेक करू शकतो. त्याच्या कामात त्याला एक काम लावलेलं असतं सोसायटीने. खरं तर त्याचं हे काम नाहीये. पण ताईंचा आवाज येत नाहीये. येत नाहीये. हा अ, आला. अ, अ, बघा हॅलो, हॅलो. हा 1-2 वाक्य गेली फक्त. आता येतोय भारती ताई. येतोय आता येतोय येतोय. तुमचा आवाज बोला. हां, हां, हां. तर आपण दुसऱ्यावर खेकसून घेतो हे बरोबर आहे का? हो, नाही बोला. तर हे कंट्रोल करणं, इथे तुमचं कंट्रोल तुम्ही सांभाळणं गरजेचं आहे. भाजीवालीकडे गेल्यावर हां, तुम्हाला लूट. तुम्हाला लूट बोलून ती काय लुटते का तुम्हाला? तर आपण लूट म्हणून आपण आपले पैसे ती ओढून घेते की काय अशा अगदी गळा दाबायचा का? पण तुम्ही जेव्हा मॉलमध्ये जाता तेव्हा तुम्हाला लुटतात खरोखर. तेव्हा तुमच्या तोंडून शब्द निघतो का? मोठ्या-मोठ्या मॉलमध्ये ते खायला ठेवतात. आपल्याला पाणी सुद्धा नेऊन देत नाही. तिथे कोणी बोललंय का आजतागायत? पण तेच तो पाणी बिचारा गाडीत न्यायला "इतना काय को, उतना काय को, ये तू क्या समझा है?" असं काय-काय करतो. हे काय गरज आहे का करायची? या सगळ्यावर कंट्रोल करणं आपल्याला गरजेचं आहे. मग परिस्थिती काय? तो कुठून बिचारा आलाय? तो आपल्याला एवढ्या उन्हात धावतोय, गाडी चालू आहे तरी पाणी घेऊन. त्याला तुम्ही असं बोलता. ते पाणी तुम्हाला पचणार आहे का? ते पाणी पाणी तुम्हाला माहितीये का वाहक असतं? तुम्ही ज्या भावांना पाण्याला देता, चिडचिड करत मडके जेवणाजवळ मी बोलता म्हणाले, "तुम्ही चिडचिड करत जेवण केलत ना, तर ते देऊ पण नका घरातल्यांना खायला." सगळे चिडचिड करणार. म्हणून तिथे काम करताना पण आपल्याला पॉझिटिव्ह राहायचंय. ते पॉझिटिव्ह अन्न तुम्ही ज्या भावनेत आहात, आता तुम्ही स्त्री म्हणून करताय, पण बाकी कोणी काही करत नाहीये घरातलं. समजा आणि त्यांना पटवायला जाऊ नका काहीही जबरदस्तीने. तुम्ही करा, तुम्ही अनुभव घ्या आणि त्यानंतर तुम्ही सांगा, असं-असं मी केलं आणि मला हा अनुभव आलाय. हे कधी असं मिळेल असं वाटलं होतं का? मग विचारा बायकोला किंवा मुलांना. आता पासपोर्टचं समजा ह्यांच्या मिस्टरांना लगेच कळलं पल्लवींच्या, की अरे हिचं काम झालंय 2 दिवसात. म्हणून त्यांचा विश्वास बसला असेल कदाचित या गोष्टीवर, पण बसला की नाही मलाही नाही माहिती. पण काही गोष्टी आपल्या तातडीने होतातच. कारण तुमचं तिकडे लागलेलं आहे. तुमच्या घरात पुस्तक आहे किंवा तुम्ही खरोखर मनापासून ऐकताय मला. तर आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण कुणाशी काय बोलतोय? हे योग्य आहे का? तो वॉचमन का आहे? त्याला 6,000 घेऊन फार 8 किंवा 10,000 पगार आहे. म्हणजे पुन्हा आवाज गेला. ताई पुन्हा आवाज गेलेला आहे. आवाज नाही, हेच गेलं होतं. सॉरी. माझ्याकडनं नेटच गेलं होतं. नो प्रॉब्लेम.
म्हणजे मी जे बोलते ते तुम्हाला पटतंय का सगळ्यांना? आपल्याला कुठल्या भावनेत राहायचंय? तो माणूस आपल्याला निदान येऊन सांगून गेलाय, की ताई पाणी गेलेलं आहे, 2 तासांनी पाणी येईल. भरलं की 4 वाजता आम्ही पाणी चालू करू. येस, गुड. तर ह्या भावना तुम्हाला त्याच्यावर तडकायची गरज नाही. आल्या-आल्या काहीतरी नवऱ्याला बोलायची गरज नाही. नवऱ्याने आल्या-आल्या बायकोला, मुलांना दुखवायची गरज नाही. कंट्रोल करा. जागरूक राहा. आपण काय करतोय? तुम्ही पैसे कमावून आणता म्हणून तुम्ही कर्ते झालात आणि बाकीचे त्यांना व्हॅल्यू नाही असं समजू नका. मुलं आहेत, बायको आहे म्हणून आपल्या आयुष्यात आनंद आहे. तसंच नवरा आहे, मुलं आहे म्हणून आपणही समाधानी आहोत, की मी 4 लोकांना जेवण करून घालू शकते. माझ्या हातचं त्यांना आवडतंय. मला सगळे विचारतात, मला मान देतात. कपडे घालायची वेळ आल्यावर मला विचारतो नवरा, "मी हे घालू ना? तुला सूट होईल ना?" या गोष्टीतही लहान-लहान गोष्टींची मजा आणि आनंद घ्यायला शिका. जीवनाचं सफलता इकडेच आपल्याला मिळणार आहे. अ, कळतंय? तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलंय मधुरा? आपल्याला हो सदैव गुड हो फिलिंगमध्ये राहायचंय. सदैव चांगलं राहायचंय. मी सांगते तुम्हाला म्हणूनच सकाळी उठल्या-उठल्या टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ हे म्हणत उठा. सकाळी उठलात आणि मी जिवंत आहे म्हणून आभार माना. तुम्हाला हेही सांगितलं ह्या टिप्स खूप उशिरा मिळतात. पण आता सध्या माझा दुसरा अभ्यास चालू आहे आणि ते माझ्या तोंडात येतं मी सांगून टाकते. कारण मला मागे-पुढे बघून तुम्हाला अर्धवट माहिती द्यायची असं नाही करायचंय. तुम्ही बाजूने ॲम्ब्युलन्स गेली तरी ओह माय गॉड मी थँक यू युनिव्हर्स मी चांगलं आहे, माझी तब्येत आहे आणि मी छान ठणठणीत आहे त्याबद्दल धन्यवाद. बाजूने एखादी चांगली बाई चालताना, मस्त पुरुष ज्याचं बॉडी छान आहे, ज्या बाईचं मॉडेल म्हणजे मॉडेलसारखी समजा फिगर आहे, तिला वॉव म्हणा. म्हणजे तुम्ही समोरच्याला वॉव दिलत तुम्हाला 4 वॉव येणार. "याला हिची फिगर अशी आणि माझी कशी? हिचीच फिगर चांगली आहे, पण माझी नाहीये." म्हणजे मी माझ्या शरीराला नावं ठेवते. प्लीज हे करू नका. तुम्हाला तुम्हाला वजन कमी करायची पण गरज नाही लागणार. आणि व्यायाम-बियाम तुम्ही आपोआप जर ठरवलं, माझे सगळ्या शरीराचे अवयव चांगले आहेत, मी अशी-अशी फिगर होणार आहे. आपल्याकडे पुढे एक विषय येणार आहे. त्या व्हिजनमध्ये मी तेव्हा तुम्हाला कल्पना देणार आहे. तर असं सगळं आपल्याला करायचंय. आपल्याला प्रत्येक शब्द वापरताना काळजी घ्यायची आहे. मेडिटेशनमध्ये असणाऱ्यांमध्ये अवेअरनेस आपोआप आलेला असेलच. कारण कारण आपण विचार करायला लागतो आणि विचार करून बोलायला लागतो. कधी-कधी स्फोटक बोलणं होतं आपल्याकडनं. पण त्यापूर्वी जर 2 मिनिटं थांबून इकडे-तिकडे बघून आपण जर विचार करून बोललो, तर आपल्याला समोरनं समस्या येणार नाहीत. आपण काळजीपूर्वक वागायला लागतो. तर आजचा आपला लेसन तुम्हाला कळलाय. आत्ता तुम्हाला लगेच बदली करायची अशी एखादी समस्या किंवा एखादी नकारात्मक गोष्ट घ्या. तिच्यावर 10 पॉझिटिव्ह वाक्य लिहा. ओके. कोणाला काही बोलायचं असेल, नसेल तर सांगा म्हणजे आपण थांबूया. मला वाटतं 11:20 वगैरे झालेले आहेत. हो. बोलायचं असेल तर बोला, शेअर करा. आधीचं काही दाखवायचं असेल तर दाखवा मला. काय-काय केलंय. चुप्प राहू नका. बोला. बोलल्याने पण काय-काय आपल्या गोष्टी तुम्ही बोलल्यामुळे दुसऱ्यांना पण त्याची क्लॅरिटी मिळते. अच्छा मला हे विचारायचं होतं, पण मला सगळ्यांसमोर कसं तरी एखाद्याला नसेल जमत बोलायला, तर आपल्या प्रश्नामुळे त्यांनाही उत्तरं मिळतात. नाहीतर आपण इथे थांबूया आणि उद्या भेटूया 10 वाजता. मला बोलायचं होतं ताई, धनंजय सबनीस. बोला, बोला, मी माझे बोला. ब्लेसिंग्स लिहितोय दररोज. तुम्ही म्हणजे पहिल्या दिवशी जॉइन झाल्यापासून मी इमिडिएटली दुसऱ्या दिवशीपासून माझे ब्लेसिंग्स लिहायला चालू केले. खरं लिहायचं व्हेरी म्हणजे गुड. मी वही घातलेली नाहीये अजून. नोटबुक आणायचं मात्र आळशीपणा केलेला आहे. आणणार आहे, पुस्तक पण विकत घ्यायचं आहे आणि त्याला उद्याच्या उद्या करायचा प्लॅन आहे, नियोजन केलेलं आहे. तर ते मी बरं, बरं. सध्या फक्त माझं एक मोबाईलमधलं ॲप आहे. नोट, कलर नोट म्हणून एक ॲप आहे. त्याच्यामध्ये मी माझे ब्लेसिंग्स दररोज मात्र तारीख टाकून लिहितोय. आणि नो त्याबद्दल प्रॉब्लेम. शुभेच्छा. मग तुम्हाला तेवढंच ते मोबाईलमध्ये विचारायचं लिहा, होतं. संगणकावर लिहा. हां काही आणि प्रॉब्लेम नाही. अजून एक दुसरी गोष्ट मॅजिक कुठेही स्टोन लिहा. पण हां, मला बोला. मिळालेलं आहे. स्टोन पण वाह! मिळालेला आहे. त्याला आता फक्त नाव द्यायचं आहे. व्हेरी गुड. आणि हां, मग तो स्टोन हां. दुसऱ्यांना इतरांच्या समोर दाखवला गेला, इकडं-तिकडं तरी हातात ठेवला तर
तो कायम जवळ बाळगायचा आहे का? त्याबद्दल माझ्या एक लक्षात नाही गोष्ट. आपल्याला झोपण्यापूर्वी आणि झोपल्यानंतर दिसायचंय म्हणजे तुम्ही तुमच्या उशाजवळ ठेवा. बर 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 बर, ठीक आहे ठीक आहे. उशाजवळ ठेवा. तुमच्या बेडच्या बाजूला छोटं टेबल असेल, साईड टेबल, तिथेही ठेवू शकता. अच्छा, म्हणजे बाहेर कुठे गेला आपण तर त्याला कॅरी करायचं, आपल्या बरोबर तर त्याला बाळगायची कॅरी करू शकता. हो हो, म्हणजे तुम्ही 2-3 दिवस राहायला जाणार असाल तर ते तुमच्यावर आहे, कारण तो तुमचा मित्र आहे. तुम्हाला हवं तर न्या, कुठे बागेत बसला तर हातात पकडा, त्याच्याशी बोला एकटे मनातल्या मनात. वा, आज ओके काय ओके. छान वातावरण आहे, असं पण करू शकता. यात काही वेळ लागल्यासारखं नाहीये. हे तुमच्या सगळ्या भावना तुम्हाला बदलायच्या आहेत, त्यासाठी तो तुम्हाला सपोर्ट करणार आहे. कधी कधी काही ठीक आहे. लोकांचे मित्रमंडळी नसतात. हा, ठीक माझे आहे. ब्लेसिंग्स पण लिहून झालेत आणि आता ड्रीम्स पण लिहून झालेले आहेत. एक 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 व्हेरी एक गुड. गोष्ट माझ्याकडनं थोडीशी लेट होते, खरं डेफिनेटली कंटिन्युटी आहे त्याच्यामध्ये. ओके, पण शक्यतो प्रयत्न करा. उद्या परवा सुट्टी असेल तर सगळं कव्हर करून घ्या. मग होय होय पुढचं होय. पुढचं वाढत राहील आणि मग बोजा वाढत राहील आणि मग राहून जाईल. हो परत हो हो. आपण मॅडमच्या कृपेने भेटलो तर ठीक आहे, मग राहिलं की राहिलं एकदा. हो आणि हो, सातत्य बरोबर आहे. असेल तर तुमच्या आयुष्यात जादू होत राहील. येस येस, पल्लवी, काही डेफिनेटली. बोलायचं होतं का? नाही नाही. पल्लवी, तुमचा चेहरा डे बाय डे हे होत चाललाय, ग्लो करतोय. काय झालंय? थँक्यू. नाही नाही. हा, म्हणजे पहिल्या दिवसापासून मला ग्लोईंग असा चेहरा दिसतोय. आज खूपच ग्लो आहे चेहऱ्यावर, काहीतरी चांगलं चाललंय. आणि आज दिवस छान गेलाय म्हणून असेल आणि हे रोज ऐकून व्हेरी पॉझिटिव्हिटी येतेय म्हणून असेल. आवडतंय हे, येस येस. तुमचं हे असं असेल. माझ्या कलर सारखा तुमचा, माझ्या टॉपच्या कलर सारखा चेहरा दिसतोय, गुलाबी गुलाबी. थँक्यू थँक्यू ताई. लास्ट 10 ओके. मिनिट्स आहेत येस आपल्याकडे. येस. तर 10 मिनिटात जर थांबूया कोणाला काही नसेल तर. विचारायचं नसेल तर ही उरलेली 10 मिनिटं एक मेडिटेशन करून मग आपोआप मीटिंग बंद होईल. तसं करूया का? हो, चालेल. मग ओके. विचारायचंय का कोणाला काही? नाही तर मग डोळे विचारायचं नाही, मिटा. फक्त एक्सप्रेस एक गोष्ट करायची होती. आज का कसं बोला. मला माहित नाही, खरं आज सकाळपासून उठल्यापासून माझ्यात एवढी एनर्जी आहे. म्हणजे आता मी काय काय कामं केली ते सांगत नाही, कारण घरातली कामं सांगायची नसतात. त्यामुळे खरं सांगितले तरी काही दिवसभर हरकत मी नाही, आम्हाला आवडेल ऐकायला. बोल. नाही, बोला. घर आज झाडायला घेतलेलं होतं आज. रूम्स, 2 रूम्स अगदी अरे वा. म्हणजे साफसफाई करून घेतली न दमता, आणि सगळ्या म्हणजे गोष्टी आज न कुरकुरता आणि आनंदानं केलेल्या आहेत आणि वा वा कुठली वा. रिक्वेस्ट न येता त्या पूर्ण केलेल्या आहेत. असं असतं म्हणजे असं का घडलं याचं कारण मात्र मला माहित नाही. आणि आतापर्यंत या क्षणापर्यंत एनर्जी हा, आहे. तुम्ही बदललाय आतून. येस, तुम्ही बदललाय स्वतःला. तुम्ही चांगल्या फिलिंग मध्ये राहायला लागलाय. आणि हे त्यातनं झळकतं तुमच्या तब्येत. तुम्हाला लगेच फरक वाटायला लागतो. फार दिवस पण नाही लागणार. व्हेरी ठीक गुड. आहे. चांगलं काम चालू आहे. वाव. सगळ्यांनी वाव वाव बोला. ओरडलं नाही तरी बोला, कारण ही चांगली गोष्ट, त्यांची ऊर्जा चांगली वाढलेली आहे, ती सगळ्यांना मिळणार आहे. ओके. प्रीती, तू घे आता. हा, डोळे बंद करा सगळ्यांनी आणि ध्यानाला सुरुवात करा. येस, व्हेरी गुड. क्लिअर झालंय का? सगळ्यांनी डोळे मिटायचे. चष्मा असेल तर चष्मा काढून ठेवा आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर राहू दे. श्वास कसा आत येतोय आणि बाहेर जातोय, इतकंच आज दिवसभरातलं लक्ष ठेवायचंय. तर सगळ्यांनी शांत, शिथिल होऊ दे. प्रत्येक शरीरातला प्रत्येक पार्ट एकदम शिथिल होऊ दे. आज दिवसभरातली सगळ्यात सुंदर 10 मिनिटं आहेत ही. तर त्यासाठी देवाला आभार मानूया आणि आपल्या श्वासावर लक्ष ठेवूया. मीटिंग आपोआप बंद होणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं मेडिटेशन कंटिन्यू करू शकता किंवा 10 मिनिटांनी उठू पण शकता. एकदम रिलॅक्स.